मुंबई गोवा हायवेवर टँकरमधून गॅस गळती झालेली आहे। रायगड खारपाडा इथं एलपीजी टँकरमधून गॅस गळती होते। अग्निशमन दलाच्या 15 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। मुंबई गोवा हायवेवरची वाहतूक पळसपा मार्गे वळवण्यात आली आहे। टँकरवर पाण्याचा मारा करण्याचं काम सुरू आहे। आज दुपारी 4:30 वाजता पंतप्रधानांनी सर्व राज्यांच्या संघटकांची बैठक बोलावली आहे। महाराष्ट्राच्या संघटकांनाही दिल्लीला बोलावण्यात आलं आहे। राज्यातल्या प्रस्तावित युती संदर्भात या बैठकीत चर्चा होणार आहे। सेना भाजप राष्ट्रीय अधिवेशनाचा आज दुसरा दिवस आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दुपारी 12 वाजता भाजप कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत। मोदी आज काय बोलणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मोठा भाऊ कोण आणि लहान भाऊ कोण हे जनता ठरवेल। युतीची चर्चा प्रथम राज्य पातळीवर व्हावी आणि जर गरज पडली तर केंद्रात व्हावी अशी आमची भूमिका आहे। दिल्लीत आता चर्चा होणार नाही, प्रथम राज्यात चर्चा होईल। भाजपला युती हवी आहे हे जनतेला कळू द्या। शिवसेनेनं मागणी तर करावी, त्यांना काय हवं आहे असं रावसाहेब दानवे म्हणाले। सेना भाजपमधील युती आणि जागा वाटपासंदर्भातील चर्चा प्रगतीपथावर असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। 2014 साली दोन्ही पक्षांनी जिंकलेल्या जागा स्वतःकडे कायम ठेवणार असल्याचं समजतंय, तर उर्वरित 7 जागांचा निर्णय अद्याप बाकी असल्याचं कळतंय। दिल्लीत भाजपचं राष्ट्रीय अधिवेशनाच्या भाषण करताना काल भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी मराठ्यांचा इतिहास सांगितला। पानिपतच्या युद्धात मराठे हरल्यामुळे देश 200 वर्षे इंग्रजांच्या गुलामगिरीत गेला। 2019चं युद्धही असंच महत्त्वाचं आहे असं सांगत अमित शहांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली। बेस्टचं मुंबई महापालिकेत विलीनीकरण करण्यासह अन्य मागण्यांवर बेस्ट कर्मचारी संघटना ठाम आहे, तर दुसरीकडे मुंबई महापालिका प्रशासन देखील एक पाऊल मागे घ्यायला तयार नाहीये। संपावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारच्या उच्चस्तरीय समितीची बैठक होणार आहे। यावेळी बेस्टच्या 50% दरवाढीचा प्रस्ताव ठेवला जाणार आहे। संपावर तोडगा काढण्यात उद्धव ठाकरे अपयशी ठरल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी प्रकरणामध्ये लक्ष घातलंय। संपावर तोडगा काढण्यासाठी राज्याचे मुख्य सचिव, अन्य अधिकारी आणि बेस्ट कर्मचाऱ्यांचे प्रतिनिधी अशी समिती स्थापन करणार असल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। आधी संप मागे घ्या मग तोडगा काढू असा दबाव महापालिकेकडून बेस्ट कृती समितीवर टाकण्यात येतोय। संपावर तोडगा काढण्यासाठी काल मुख्य सचिव, वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि नगर विकास खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली, मात्र यावेळीही तोडगा निघू शकला नाही। मागण्या मान्य होईपर्यंत संप सुरूच राहणार असल्याचा निर्णय बेस्ट कर्मचाऱ्यांच्या मेळाव्यामध्ये घेण्यात आलाय। बेस्ट कामगार संघटनेचे नेते शशांक राव यांनी माहिती दिली आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या संपाविरोधात मुंबई उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे। मुंबईकरांना वेठीस धरण्याऐवजी बेस्ट कर्मचाऱ्यांनी उच्च न्यायालयात दाद मागायला हवी होती असं मत उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींनी व्यक्त केलंय। बेस्ट कर्मचाऱ्यांनी बुधवारी राज ठाकरेंची भेट घेतल्यानंतर आता मनसेनं आक्रमक पवित्रा घेतलाय। बैठकीत तोडगा निघणार नसेल तर सोमवारी रस्त्यावर उतरून तोडगा काढू असं मनसेनं इशारा दिलाय। आता मुंबईकरांच्या मदतीला स्कूल बस संघटना धावून आली आहे। मुंबईकरांच्या सेवेसाठी 1000 बस आजपासून रस्त्यावर उतरणार आहेत। स्कूल बस मालक संघटनेचे अनिल गर्ग यांनी ही माहिती दिली आहे। मध्य रेल्वे मार्गावरील बदलापूर ते कर्जत या स्थानकांदरम्यान दोन्ही दिशेकडे जाणाऱ्या मार्गांवर पायाभूत सुविधांच्या कामासाठी उद्या ब्लॉक घेण्यात येणार आहे, तर पश्चिम रेल्वे मार्गावर उद्या चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या स्थानकांदरम्यान ट्रॅक, सिग्नलिंग आणि ओव्हरहेड वायरच्या दुरुस्तीसाठी जम्बो ब्लॉक घेण्यात येणार आहे। पुण्यामध्ये आज हेल्मेट जागृती रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे। शहराच्या वेगवेगळ्या भागातून सुमारे 200च्या वर बाईक्सवार शिवाजीनगर पोलीस ग्राउंडवर आलेत। पुण्याचे पोलीस आयुक्त आणि वाहतूक पोलीस आयुक्तांनी रॅलीला मार्गदर्शन केलं। पेट्रोल आणि डिझेलच्या दरामध्ये वाढ झाली। आज पेट्रोल 19 तर डिझेल 31 पैशांनी महाग झाले। मुंबईत आज पेट्रोलचा दर 74 रुपये 91 पैसे प्रति लिटर आहे, तर डिझेलचा दर आहे 66 रुपये 4 पैसे। राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेचा आज तिसरा दिवस आहे। काल रत्नागिरीतल्या खेडमध्ये परिवर्तन यात्रा दाखल झाली आहे। यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी चक्क बैलगाडीमधून प्रवास केला। तर तिकडे काँग्रेसनं सुरू केलेली जनसंघर्ष यात्रा आज भंडाऱ्यामध्ये दाखल होणार आहे। काल गोंदियामध्ये जनसंघर्ष यात्रेदरम्यान काँग्रेस नेत्यांनी वेगवेगळ्या मुद्द्यांवरून सरकारवर हल्लाबोल केला। मोदी सरकारच्या पापाचा घडा भरलाय, आता जनताच त्यांना धडा शिकवेल अशा शब्दात विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारवर घणाघात केलाय। काँग्रेस राष्ट्रवादी आघाडीच्या फक्त एका जागेवरून तिढा अडकून पडल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। 15 जानेवारीला दिल्लीत आघाडी नेत्यांची बैठक होणार आहे। नंदुरबार लोकसभा जागेवरून आघाडीत अद्याप मतभेद असल्याची सूत्रांची माहिती आहे। कुर्ला पूर्वेला असलेल्या नवीन म्हाडा कॉलनीला अखेर शिवसेना प्रमुखांचं नाव मिळालंय। त्यानुसार म्हाडाने या कॉलनीचे माननीय बाळासाहेब ठाकरे नगर असं नामकरण केलं असून त्याबाबतचा ठराव प्राधिकरणाच्या बैठकीत मंजूर करण्यात आला।
गेटवे ऑफ इंडिया येथून जलमार्गे सुटणाऱ्या सेवेवरील ताण वाढत चालल्याने जलमार्गे प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना दिलासा देण्यासाठी भाऊच्या धक्क्याजवळील डोमेस्टिक क्रूज टर्मिनल येथून नवीन फेरी सेवा चालवण्यात येणार आहे. मध्य रेल्वेकडून सुरू करण्यात येणारी राजधानी एक्सप्रेस सुरू करण्याच्या हालचाली वेगात सुरू असून या गाडीची सीएसएमटी ते इगतपुरीपर्यंतची पहिली चाचणी गुरुवारी मध्यरात्री यशस्वीरित्या पार पडली असून दुसरी चाचणी सोमवारी पार पडणार आहे. 6 महिन्यांपूर्वी लोअर परळ उड्डाण पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर पश्चिम रेल्वेनं नवा पूल बांधण्यासाठी अखेर टेंडरची प्रक्रिया सुरू केलेली आहे. जुन्या पुलाचे गर्डर आणि पिलर काढण्यासाठी फेब्रुवारीमध्ये मोठा ब्लॉक घेण्यात येणार असल्याची माहिती मिळते. मुंबई दिवसाला सरासरी 11 आगीच्या दुर्घटना घडत असून यामध्ये मोठ्या प्रमाणावर वित्तहानी होते. मागील 4 वर्षात एकूण 19,147 आगीच्या दुर्घटना घडल्यात. अग्निसुरक्षा धुडकावणाऱ्या इमारती आणि हॉटेलांवर कारवाईचा बडगा उगारण्याची अग्निशमन दलाची मोहीम सुरूच असून शुक्रवारी कुर्ला परिसरातील 17 हॉटेल्सना दणका देण्यात आलाय. अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील रिक्त राहणाऱ्या जागांचा वेध घेत 2020 पासून नवीन अभियांत्रिकी महाविद्यालय नको अशी शिफारस आयआयटी हैदराबादचे अध्यक्ष बी.व्ही. रेड्डी यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने केली आहे. केंद्र सरकारच्या उड्डाण योजनेअंतर्गत सुरू झालेली कोल्हापूर मुंबई विमानसेवा अवघ्या 3 महिन्यातच बंद पडली आहे. तर आता ही विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारच्या जोरदार हालचाली सुरू आहेत. मुंबईच्या सोबतच कोल्हापूर अहमदाबाद ही विमानसेवाही लवकरच सुरू करण्यात येणार आहे. नाशिक इगतपुरी रेल्वे मार्गावर पुढचे 3 दिवस पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याचमुळे मुंबईकडे येणाऱ्या पॅसेंजर गाड्यांवर परिणाम होतोय. त्यामुळे काही रेल्वे रद्द करण्यात आल्या तर काही गाड्यांच्या मार्गात बदलही करण्यात आलाय. नाशिककरांना पालिका प्रशासनानं जोरदार धक्का दिलाय. जवळपास 48,000 मालमत्ता धारकांना पालिकेनं नव्या दराची आकारणी करून गेल्या 5 वर्षांची वसुली नोटीस जारी केली आहे. मान्य नसेल तर 21 दिवसात अपील करा असं आवाहन सुद्धा करण्यात आलंय. पिंपरी चिंचवड शहरात मोकाट कुत्र्यांनी गेल्या 11 महिन्यांमध्ये तब्बल 10,000 व्यक्तींचा चावा घेतल्याची धक्कादायक माहिती समोर आली. त्यामुळे पिंपरी चिंचवडमध्ये नागरिक सध्या जीव मुठीत घेऊन जगतायत. ठाण्याच्या सूरज वॉटर पार्कमध्ये नालासोपाऱ्यातील 16 वर्षीय विद्यार्थ्याचा अपघाती मृत्यू झाला. दीपक गुप्ता असं या विद्यार्थ्याचं नाव आहे. नवजीवन विद्या मंदिर शाळेतील मुलांची पिकनिक गेली होती आणि त्याच दरम्यान हा अपघात झालाय. नाशिकमधील पायल परदेशी हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागले. या प्रकरणातील पायलच्या संशयित पतीनं आत्महत्येचा प्रयत्न केलाय. जयेश दामोदर असं विष पिऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे. वसईतील नवघर पोलिसांनी 3 कोकेन तस्करांना जेरबंद केले. त्यामध्ये 2 विदेशी आणि एका भारतीय नागरिकाचा समावेश आहे. या तस्कराकडून 28 ग्रॅम वजनाचं कोकेन 4,65,000 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. भिवंडीतल्या नागाव भागातल्या महापालिका शाळेच्या 200 विद्यार्थ्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहिले. या पत्राद्वारे शाळेच्या परिसरात स्वच्छता मोहीम राबवून कचरा दुर्गंधीपासून कायमची सुटका करण्याची मागणी या विद्यार्थ्यांनी केली आहे. नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात रुग्णांची नोंदणी करणारे 50हून अधिक कर्मचारी मागच्या 6 महिन्यांपासून विनापगार काम करतात. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांचे आदेश धुडकावणाऱ्या ठेकेदारांच्या विरोधात तरुणांनी आंदोलन पुकारलंय. शिवसेना युवा नेते आदित्य ठाकरे नाशिकमध्ये विद्यार्थिनींना स्वसंरक्षणाचे मार्गदर्शन करताना दिसले. क्रीडा संकुलाच्या लोकार्पण सोहळ्याच्या निमित्त होतं आणि त्यावेळी ते बोलत होते. एखाद्या अडचणीच्या काळामध्ये विद्यार्थिनींनी स्वतःचं संरक्षण कसं करावं यासाठी मार्गदर्शन करण्यात आलं. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आयुष्यावर आधारित ठाकरे हा बायोपिक 25 जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. या सिनेमाचा आज म्युझिक लॉन्च सोहळा मुंबईत पार पडणार आहे. भारत ऑस्ट्रेलिया विरुद्ध पहिला वनडे सामना सिडनीमध्ये सुरू आहे. यामध्ये आतापर्यंत कांगारूंना 4 धक्के बसले. अर्धशतक झळकावून शॉन मार्श माघारी परतलाय. पुण्यामध्ये सध्या खेलो इंडियाची धूम सुरू आहे. महाराष्ट्राच्या क्रीडापटूंनी चमकदार कामगिरी केली आहे. 57 पदकांची कमाई करत महाराष्ट्रानं स्पर्धेमध्ये आघाडी घेतली आहे. या स्पर्धेत महाराष्ट्रानं 15 सुवर्ण, 19 रौप्य तर 23 कांस्य पदकांची कमाई केली आहे. खेलो इंडिया स्पर्धेदरम्यान भरवण्यात आलेल्या ऑलिम्पिक प्रेरणा प्रदर्शनाला मोठा प्रतिसाद मिळतोय. क्रीडा अभ्यासक आणि क्रीडा लेखक संजय दुधाणे यांनी या प्रदर्शनाचं आयोजन केलंय. आज दुपारी 12 वाजता मायावती आणि अखिलेश यादव यांची पत्रकार परिषद होणार आहे. लखनौमध्ये सपा आणि बसपचे फलक आणि झेंडे झळकत आहेत. नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे अध्यक्ष अशोक चावला यांनी शुक्रवारी रात्री अचानक आपल्या पदाचा राजीनामा दिला. सीबीआय संचालक पदावरून हटवण्यात आलेल्या आलोक वर्मांनी राजीनामा दिलाय. आलोक वर्मा यांना निवड समितीने गुरुवारी सीबीआयच्या संचालक पदावरून हटवलंय. राफेल प्रकरणामध्ये मोदींनी पळ काढला आणि निर्मला सीतारामन यांना स्वतःच्या रक्षणासाठी मैदानात उतरवलं असं विधान राहुल गांधींनी केलं होतं. या विधानाला अभिनेते प्रकाश राज यांनी पाठिंबा दर्शवलाय.
देवतारी त्याला कोण मारी या म्हणीचा प्रत्यय गुजरातमधील बोटादमध्ये आलेला आहे। एका बसनं दुचाकीला धडक दिली। बस खाली पूर्णपणे दुचाकी चिरडली गेली, परंतु या अपघातातून आपच्या नेत्या मीरा सन्याल यांचं अल्पशा आजारानं निधन झालंय। त्या 57 वर्षांच्या होत्या। त्यांनी 2014 मध्ये लोकसभा निवडणूक लढवली होती। कोचीमध्ये जन्मलेल्या सन्याल यांनी एबीएन ॲग्रो या परदेशी बँकेच्या आशियातील मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केलेलं आहे। क्युबामध्ये पर्यटकांच्या एका बसला भीषण अपघात झाला। या अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी झालेत। बाल्कनमध्ये मागील आठवडाभर जोरदार बर्फवृष्टी होते। या बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झाले। अनेक भागातील रस्ते बंद झाले। जर्मनीमध्ये जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। खराब वातावरणामुळे 120 विमान फेऱ्या रद्द करण्यात आल्या। जॉर्जियामध्ये देखील सध्या जोरदार बर्फवृष्टी सुरू आहे। यावेळी एका हिमपर्वतावर भूस्खलन झालंय। स्वित्झर्लंडमध्ये जोरदार हिमवर्षाव झाल्याने एका हॉटेलमध्ये थेट बर्फाचे ढीग शिरले आहेत। त्यामुळे 3 लोक जखमी झाले। जॅग्वार लँड रोवर कंपनीने 5000 कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याची घोषणा केली आहे। चीनमध्ये कंपनीच्या कारची घटलेली विक्री आणि ब्राझीलमुळे ब्रेक्झिटमुळे नोकर कपातीचा निर्णय कंपनीने घेतल्याची माहिती मिळते।